नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश कुटे आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या थंबनेलवरून कळालंच असेल, की आज आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे, तो आहे नमो शेतकरी योजनेसंदर्भात. कारण भरपूर सारे शेतकरी या नमो शेतकरी योजनेसंदर्भात 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि आपण गेल्या व्हिडिओमध्ये याची जो निधी ॲपसाठी मंजूर झालेला होता, त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यामध्ये सांगितलेलं होतं, की 25 तारखेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता इथे वितरण होणार होणार आहे. तर आपण आज लाईव्ह प्रूफ पाहूया, की माझ्या वैयक्तिक खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला आहे. तर आपण आज लाईव्ह प्रूफ पाहूया. तिथे आपण पाहू शकता हे बॅनर आहे, की शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे, जो आपल्याला 8वा हप्ता ₹2,000 आहे. त्याची तारीख 25 मार्च 2026 अर्थात आज. आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा नमो शेतकरी योजनेचा आपल्याला 8वा हप्ता आज प्राप्त होणार आहे. बऱ्याच जरा शेतकऱ्यांना याची मेसेज पण आले असतील आणि ज्यांना यांचा मेसेज आला नसेल, तर संध्याकाळपर्यंत या सर्व शेतकरी बांधवांना नमो किसान योजनेचा 8वा हप्ता आपल्याला मिळणार आहे. तिथे आपण पाहू शकता, की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आला आहे, त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार आहे. तर तिथे आपण पाहू शकता, की आता 13 मार्च 2026 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता जो आहे, तो वितरित करण्यात आला. ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना हा 22वा हप्ता पीएम किसान योजनेचा मिळाला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना इथे नमो किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि त्याची तारीख ही आज आहे. आज 12 वाजल्याच्या नंतर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डी मार्फत हा निधी इथे पडण्यास वितरणास सुरुवात झालेली आहे. आपल्याला जर हा मेसेज आलेला नसेल, तर थोडा वेट करा. आज संध्याकाळपर्यंत आपल्याला हा इथे मेसेज येणार आहे. तिथे आपण पाहू शकता, की आता बरेच साऱ्या शेतकऱ्यांना असा संभ्रम निर्माण झालेला आहे, की नमो शेतकरी योजनेचे आपले 2 हप्ते पेंडिंग आहेत. म्हणजे 8वा हप्ता आणि 9वा हप्ता. तर आपल्याला दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहेत का? ते बऱ्याच शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न आहे. तर इथे आपण पाहू शकता सध्या तरी फक्त 8वा हप्ता इथे वितरण चालू आहे. 9वा हप्त्यासंदर्भात अजून कुठलीही अपडेट आलेली नाहीये किंवा त्यासाठी कोणताही निधी इथे उपलब्ध झालेला नाहीये. त्यासाठी वितरणास मंजुरी अजून आलेली नाहीये. तर तात्पुरतं आपल्याला हा आज 8वा हप्ता इथे वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे फक्त ₹2,000 शेतकरी बांधवांना इथे आज मिळणार आहेत. तर आज पाहू शकता, की आता मी तुम्हाला एक लाईव्ह प्रूफ दाखवतो. मला एक आता 10-15 मिनिटापूर्वी इथं मेसेज आलेला आहे बँकेतर्फे. तो मेसेज आपल्याला इथे दाखवत आहे. ते आपण पाहू शकता. मी ते माझा मेल ओपन करत आहे. तर इथे आपण पाहू शकता मी माझा मेल ओपन केलेला आहे. तर इथे एस-बी-आय तर्फे मला इथे ईमेल आलेला आहे. तरी आपण पाहू शकता, की भारतीय स्टेट बैंक की ओर से शुभकामनाएँ. डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट रुपीज 2000 क्रेडिट युअर एससी. हा खाली अकाउंट नंबर पाहू शकता आणि तिथे समोर आपल्याला डेट दिसत असेल 25/3/2026 आणि खाली हिंदीमध्ये पण त्याचं दिलेलं आहे, की प्रिय ग्राहक आपके खाते में 2000 का डीबीटी सरकारी भुगतान 25/3/2026 को जमा किया है. इथे आपण पाहू शकता, की आता एक 2 वाजून 50 आपण पाहू शकता, की 2 वाजून 50 मिनिटाला हा मला ईमेल आलेला आहे. आणि आता 3 वाजून 41 मिनिटं झालेले आहेत. तर एक अर्धा 1 तास झालेला आहे मला ईमेल आलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना इथे आपण पाहू शकता, की वितरणास सुरुवात झालेली आहे. आज संध्याकाळपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता इथे जमा होणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची जी अपडेट आहे ती आपल्याला इथे लवकरात लवकर मिळणार आहे. धन्यवाद.